भावना तुम्हाला काय माहिती आहे का? लगेच आपला अच्छा अच्छा मुंबईकरांचं हे पण असतं काय असलं की लगेच अच्छा अच्छा भावना पोचले एवढं विनोद करता तुम्ही. अच्छा तर भावना माझी मोठी मुलगी आहे. अच्छा तिला कर्तव्य आहे ना तर अनुरूपमध्ये नाव टाकायला आले. अच्छा तुम्ही आला होता तिकडे का? मी नाही फक्त मी पण आले. गडबड झाली बघा ना. आता आपण मुंबईत आलं दादरला आलं की मग फुलं खूप आवडतात मला. फुलं घ्यायला गेले फुल मार्केटमध्ये हे म्हणाले कीर्तिकर मार्केटमध्ये जाऊन येतो. त्यांना त्याचे डबे घ्यायचे होते तिथून. मी म्हटलं पण आता चुकामुक झाली मग काय करायचं. तर ते म्हणाले की पार्कात स्काउट हॉल आहे तिथे ते बागड्या बिगड्यांचं ते सगळं मिळावं लागतं म्हणून मी इथे आले तर ते नाही आणि निवास पण नाही. निवास म्हणजे माझे हे ते पण नाही. तुम्हाला दिसले का होते? नाही ना मला नाही दिसले. अहो तुम्हाला कसे दिसणार तुम्ही कुठे ओळखता यांना. पण सगळ्यात सज्जन जो पुरुष दिसेल ना इथे आजूबाजूला अच्छा ते म्हणजे माझे निवास. बरं का? बरं मी काय म्हणते ऐका ना मी तरी बघते परिसरात पण इथे जर एखादा सज्जन पुरुष आला त्याला विचारा की तुम्ही श्रीनिवास का. हा सज्जन पुरुष आला तर त्याला विचारतो. निवास म्हणू नका ते फक्त मी म्हणते. अच्छा मी बघते ते जर आले ते इथेच थांबून तेव्हा मी परत इथे येते. हो हो तुमचं नाव काय मग? माझं प्रणव नाव आहे रावराणी. तुम्हाला नाही आठवत? जुना असेल काहीतरी ओळख आपली बघा. अहो काय तुम्ही दुनियादारी केली हो. मी दुनियादारी नाही पाहिली. एक आल्या तर महिला आणि त्या शोधत होत्या तुम्हाला. म्हणजे नक्की लक्ष्मी असं? हो नाव नाही सांगितलं त्यांनी. लक्ष्मी का? अच्छा अच्छा. काय झालं तर बऱ्याच दिवसांनी आलो दादरमध्ये हा आणि आम्ही असतो सासवडला. अच्छा मला आमचं घर बांधायचंय तेव्हा सिमेंट आणि फरशा आणि या सगळ्या गोष्टी मी तिकडे घेणार आहोत. अच्छा पण दादरला आलोय मुंबईला आलोय म्हटल्यावर जरा म्हटलं कीर्तिकर मार्केटमध्ये जावं. काहीतरी त्या काय म्हणतात मॉड्युलर किचन वगैरे जे म्हणतात ना ते म्हणजे तिकडे छान मिळतं म्हणून जरा बघायला गेलो. आणि म्हणजे तिकडे मला एक कूलर दाखवला त्यांनी. किचन करता कूलर हो म्हणजे काय अहो लक्ष्मी किचन मध्ये असते सारखी आमच्या इतर मुली सुना सगळ्याच किचन मध्ये काम करतात. उकडतं घाम येतो म्हणून एक छोटासा कूलर घ्यायचं माझ्या मनात आहे. ते जरा बघायला गेलो कीर्तिकर मार्केटमध्ये आणि नेमकी चुकामुक झाली. अहो दादा नाही ते आतमध्ये एक रावराणी साहेब आहेत ना त्यांना मी सांगितलं मी परत इथे. अहो नाही म्हणजे कार्यक्रमाचं आमंत्रण नाही मला शोधतोय कुठे होतीस लक्ष्मी तू? तरी तुम्ही बाकीचे आहेत बाकीचे आहेत अहो आज इथे मेळावा नाहीये पण काहीतरी मोठा कार्यक्रम आहे म्हणे. ते झी टीव्ही आहे ना ते आपल्या केबलवाल्याने घेतलं नाही. अहो मी बरेच दिवसात बघितलं नाही झी टीव्ही. काय सांगते मला वाटतं आता बहुतेक ना लक्ष्मी निवास मालिका सुरू झाल्यापासून सगळेच झी टीव्ही बघतात. अरे वा छान वाटलं तुम्हाला दोघांना भेटून. आणि काय योगायोग आहे बघा इतकी सगळी मंडळी आज तुम्हाला भेटायला आलेली आहे. त्यामुळे काय की यांना सगळ्यांना कळलेलं आहे तुमचं खूप एक महत्वाचं असं एक स्वप्न आहे जे पूर्ण करण्यासाठी तुम्ही दोघेही जण धडपडतात. बरोबर की नाही? यांना कसं कळलं? हे खूप हुशार आहे. आमच्याकडे तुमच्या कुटुंबातली काही माणसं आहेत त्यांनी सगळी इन्फॉर्मेशन आम्हाला पुरवलेली आहे. पण माझ्या कुटुंबातली माणसं मी बोलवल्याशिवाय येणार नाही. वा आपण आज एक काम करूया आपण रंगमंचावरती जाऊया आणि तिथून सगळ्यांबरोबर आपण संवाद साधूया. चालेल का तुम्हाला? दुनियादारी कशी करायची तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही म्हणाल कसं? वा या जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्यासाठी. वा 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 सासरवरून आलेली माणसं आहेत किती छान आणि साधी माणसं आहेत बघा. वा सगळं छान. कुठं दादामध्ये सगळी शॉपिंग झाली तुमची? अहो फुल बाजारातच एवढा वेळ घेतो की फुलं इतकी छान छान पण जरा महागच झाले हो. 300 रुपये म्हणे झेंडू आता. म्हणजे काय होतं हार वगैरे मी छान बनवतेच हे सुद्धा मीच मांडल्यावर. वा 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 म्हटलं तसं ट्रॉली वगैरे घ्यायची आहे कूलरही घ्यायचं आहे पण त्याला आता जरा पैसे जमवायला लागतील. ती आता सुरुवात करणार. मॅनेजमेंट महत्वाची असते आणि प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक घरामध्ये सामान्य घरामध्ये मला असं वाटतं मॅनेजमेंट करणारी लोक जर उत्तम असतील तर ते कुटुंब व्यवस्थित चालतं. बरोबर हे सगळं. वा 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 बरं मला काय म्हणायचं तुमच्या कुटुंबामध्ये खूप छान छान माणसं आहेत. बरोबर आहे की नाही? ते काय लग्नाचं काहीतरी म्हणलं तुमच्या घरामध्ये आहे आणि नेमकं अनुरूप आता काय खूप हुशार आहे खूप गाधवी आहे. हो यावर्षी कर्तव्य आहे बघा.
तुम्ही ना हा. सिद्धिविनायकाला प्रार्थना हा. करा की यावर्षी तिचं होऊन जाऊ दे लग्न. तिचं होऊन जाऊ दे म्हणून मी प्रार्थना करू. बरं, हरकत नाही. बरं. भावासारखे नाही का फक्त तुम्ही? प्रार्थनाच करायला सांगितली त्याला. फक्त प्रार्थनाच करा. नाही नाही नाही, काय काळजी करू नका. मी तुमच्याकडे सज्ज नाही एकदम स्कूटरवरच चालतो मी सगळं. हे सांगितलं कसे बरं. लग्न झालेलेच दिसतंय. हो 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 अगदी पूर्वीच झालं. नाही नाही, मी म्हटलं मी प्रार्थना करायची काही इतकंच. अहो भावासारखे आहात ना. हो पण काय प्रॉब्लेम काय, लग्न का जुळत नाहीये त्यांचं? सगळ्या गोष्टी काही जवळच्या मांडायच्या नसतात. बरं. पण कधी कधी एखाद्याच्या नशिबात नसतो योग. हा पण माझी खात्री आहे बरोबर. माझ्या भावनाचं यंदा होणार. नक्की नक्की होईल. आणि तुमचं कुटुंब पण खूप मोठं आहे असं अहो, ऐकलं. खूप मोठं कुटुंब. हो का? कोण कोण असतं? अगं बाई बोलू हो सांगा ना, काही प्रॉब्लेम नाही. मुलांना बोलवा. पहिलं मला वाटतं सुरुवात आईपासून करूया. सासूबाईला बोलवा. सासूबाई हा. या ना. माझ्या आपण सासू. आपण आधी एक काम करूया. तुम्ही फक्त तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे ते सांगा, मग आपण त्यांना वरती बोलू. सासूबाई आहेत. सासूबाई आहे. हा, 3 मुलगे आहेत. बरं. 2 मुली आहेत. हा. 2 सुना आहेत. बापरे. 1 नातू आहे. हा. आणि 3री मुलगी म्हणजे तिचं लग्न झालेलं हा. आहे. तिचं पण मोठं कुटुंब आहे. मनोहरराव आहे आणि मग 2 मुली आहेत. अरे वा. छोटंसं सुद्धा कुटुंब आहे. तुमचं म्हणजे थोडक्यात. एवढंच आहे कुटुंब. वा वा वा. अगं लक्ष्मी, तू मला बोलवलंस, माझ्या मोठ्या नातवाला नाही बोलवलंस? हो हो मला वाटलं तो तुम्हाला घेऊन येईल. व्यंकी, काय म्हणतो? ए व्यंकी, ये इकडे. हा वरती ये. वा वा वा. व्यंकी सुद्धा आलेला आहे. व्यंकी का बरं आहे ना, सगळं व्यवस्थित? नाही नाही, साऊंड पाहिजे ना मध्ये, म्युझिक लागतंय फक्त. अरे ऐक ना त्याला हा माझा बोलवलंय. मोठा मुलगा आहे. हा? आमचा सगळ्यात मोठा मुलगा. अच्छा, हा सगळ्यात मोठा मुलगा आहे का? नमस्कार नमस्कार. हा हा पण हा. त्याला ऐकू आणि कळू नये. हो पण अच्छा. समजतं सगळं. हा. अगदी. सगळ्यात गुणी आणि हुशार मुलगा आहे माझा. वा 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 वा. माझा मारही खातो बरं कधी कधी. हो का? हो, हो. तुम्ही मार देता? झपाटे देते चांगले. बरोबर. थोडं असं- त्याला देऊन दाखव. नको 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 नको. बरं. धन्यवाद धन्यवाद. वा वा. पण व्यक्तीचं सुद्धा आपण जोरदार टाळ्यांनी एकदा स्वागत करूया. मी काही बोलत नाही, पण ऐकू येत नसतं. पण सुद्धा काळजी मात्र तो व्यवस्थित घेतोय, बरोबर की नाही? बरं शांताची काय म्हणताय, बरं आहे ना, सगळं व्यवस्थित चाललंय घरात? हा बरं आहे. बरं आहे ना? थोडं थोडं बरं. थोडं थोडं बरं आहे? हा. का हो, काय काय गोष्टी नाही तुमच्या मनासारख्या होत आहेत का इकडे? नाही, काय आहे, हा. जरा जरा मध्ये मध्ये माझ्या नाचून आहेत ना, ते जरा खोडसर आहे. अच्छा, सून हो. सून खूप गोडी आहे. हो ना? अगदी. पण ते आता जाऊ दे, तुमच्यासमोर कौतुक केलं ना, मी असं कधी तोंडावर कौतुक नाही करत. हा, हा. नाही. हो, ओके. नाही तर लगेच डोक्यावर बसलं. हा. बरं बरं. मुलाने लव्ह मॅरेज केलं तेव्हा काय तुमचा सपोर्ट होता का तेव्हा? बिंदास करा म्हणा. नाही, काय करणार, नाही लागत ना. कर बाबा. अजिबात सपोर्ट नव्हता ना तेव्हा? अच्छा, हो, फुल सपोर्ट होता? थोडासा. थोडासा होता. अच्छा. पण लग्न झाल्यावर काय त्यानंतर तरी पूर्ण सपोर्ट. एकदम एकदम. वा तशी गुणी आहे माझी सून. खूप गुणी आहे. खूप काळजी घेते माझी. वा हो. वा माझ्या मनात काय चाललंय, मला काय हवं ते आधी पहिलं तिला कळत असतं. वा. आता माझ्या नाचून येतो, त्यांना सांगावं लागतं सगळं. हा असं द्या, असं बस बस. हो, सगळंच नको एकदम असं त्यांचं म्हणणं. बरं, आता पुढच्या पेपरला आपण बोलवलं. आमचा दुसरा मुलगा संतोष. संतोष. तर माहिती द्या बरं आजी. बरं, काय म्हणतो संतोष, कसा बरं आहे? काय सध्या काय चाललंय? सध्या माझं जॉब जो चालू आहे तोच चालू आहे. वा 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 वा. काय झालं? याचा फोन सारखा येत असतो. सतत फोन येत असतात त्या. हो. मला सतत फोन येत असतात, फोन सतत वाजत असतो, मी खूप बिझी असतो. हो ना? होय. वा वा वा, किती छान. पण मला सांग बरं, आता एक छोटंसं काम माझं तुझ्याकडे पर्सनली असं होतं, मला जरा 100 रुपये हवे होते जरा बाहेर जाऊन, मला ना छोटं काहीतरी खरेदी करून द्यायची होती. ते अरे तू द्यायचं मला. माझ्याकडून पैसे काढणं जरा कठीण आहे. हो होय. पण तू दे आधी, मग हा. तुला दिल्यासारखं मी नंतर करतो. म्हणजे माझेच पैसे आधी तू घेणार आणि मला परत देणार. दिल्यासारखं कर. देणार नाही, दिल्यासारखं करणार. दिल्यासारखं कर. अरे बापरे, हे कुणाचे फोन घेतलेस तू? नाही, हा माझा स्वतःचा स्वतःचा वेगळा फोन आहे. हा माझा वेगळा आहे आणि तो तू स्वतः अस्खलित असा स्वतःचा स्वतः आहे. हो. हा
आंघोळ काय कोणाकडनं घेतलेलं नाही. पण त्याची बायको आहे हा. ती खूप गुणाची. हो का? माझी मोठी सून. हा. वीणा ये गे राणी ये. वीणा हे फिरायला नेतात की नाही तुला कुठे? काय नाही हो. नाही ना? नाही ना. बघितलंच ना आता. बरोबर. कसं 100 रुपयाची नक्कल केली. नाही तर काय? मी स्वतःच्या बाईकवरून फिरून घेऊन येतो तिला. अच्छा हो खरं आहे? कधी? जेव्हा केव्हा नेतो तेव्हा बाईकवरूनच नेतो. स्वप्नात. स्वप्नात. वीणा. अरे. पेट्रोलचे पैसे पेट्रोल नाही का वाया जाणार? बरोबर म्हणून स्वप्नात फिरवतात. अगं वीणा राहू दे खूप मंडळी आली आहेत ना. हो या हो जरा एकदा तिला फिरायला न्या. किमान चालायचं तर पाहता तरी एक राऊंड मारा ती. नाही नाही वीणाच्या बोलण्याने लक्ष देतात आणि संतोष पण करतो खर्च म्हणजे तो खरंच फिरायला कधी कधी घेऊन जातो. अहो, हा. 50 रुपयाचं पेट्रोल टाकताना त्या गाडीत हो हो. मग तो घेऊन जातो तिला फिरायला. अच्छा म्हणजे यांनी पेट्रोल भरलं की हा घेऊन जातो गाडीवर त्याने. नाही तर कोण टाकणार पेट्रोल. वा हा, बरोबर 100 रुपये दिले नाहीस त्याला. हा, ते अरे वीणा आमची अशी कुरबुर करते हा. पण मनाने खूप चांगली आहे खूप भोळी आहे ती. वा 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 वा. वीणा एकच तक्रार आहे. काय काय? सासूबाई असं टीव्ही बघत कोपऱ्यात बसत नाही होत्या. कसं आहे मला स्वयंपाकात म्हणजे मला काय हवं नको ते मला बनवता येत नाही हो. तेवढीच एक साधी तक्रार आहे माझी. म्हणजे सॉरी मी आता सगळ्यांसमोर बोलते. सासूबाई स्वस्त बसत नाही अशी त्यांची तक्रार आहे. काय हो कधी तक्रार दूर करणार तुम्ही? नाही नाही अहो, असं कसं इतकं काम असतं. तुम्हाला सांगते वीणा आमची उठली ना सकाळी की दिवसभरात तिला 2 मिनिटं पण उसंत मिळत नाही. सगळं खरं तर तीच करते तिच्या लक्षातच येत नाही. मी वा. सांगितलं निवड भाजी किती भाजी निवडते. मी सांगते कुकर लाव किती कुकर लावते. मी सांगते आज हे गोड बनवायचं किती हे गोड बनवते. मी सांगते कपड्याने इस्त्री कर किती इस्त्री करते. मी सांगते पटकन बाहेर जाऊन ये ती बाहेर जाऊन येते. मी सांगते पटकन जरा गप्प बस ती गप्प बसते. इतकं काम करते पण त्या लक्षातच येत नाही. हो, पण त्यांनी सांगितल्यावर माझ्या मनाचं काहीच काहीच नाही त्या ना? म्हणतील त्या. बरोबर आहे. पण चांगलं आहे की म्हणजे की सगळं सासूचं ऐकणारी सून मिळाली आहे म्हणजे भाग्यच आहे. बरोबर आहे की नाही? तिला वाटतं की मी आराम करावा. कुणाची सून आहे माझी. बरोबर करतील कधीतरी तुम्हाला एक दिवस संधी देतील बरं त्या. हा चला आता पुढच्या पेपरला आपण बोलू. आणि शाळा आहे ना. हरीश कुठे आहे आमचा? हरीश हो हा. सिंचना म्हणजे त्याची बायको. अच्छा अच्छा मग हरीश आणि सिंचना दोघांना सिंचना ये ना एकत्र गं. ये ये. बरं हरीश काय सांगशील कसं चाललंय सध्या काय काम धंदे काय? एकदम सगळं करतो मी. बायकोसाठी सकाळी कॉफी बनवतो, तिला वा. बाहेर घेऊन जातो, ऑफिसला सोडायला जातो. माझं एकदम फर्स्ट क्लास सुरू आहे. खूप आमच्या घरातला सगळ्यात बिझी हरीश. हाच आहे का? वा वा वा. पण तू ते तिला सोडायला जातो आणि परत घरी येतोस नंतर. परत घरी येतो मग मी विचार करतो हा आता मला हा बिझनेस करायचा. हा. त्या बिझनेसचे स्वप्न बघतो. मला वेगवेगळ्या बिझनेसचे स्वप्न पडतात. वा. मला बिझनेसमॅन तर खूप फॉर एक्झाम्पल एखाद्या बिझनेसचं स्वप्न. तेच सांगतो तुम्ही की मला बिझनेसमॅन व्हायचंय, खूप मोठा बिझनेसमॅन व्हायचा. फक्त प्रॉब्लेम आहे ना तो बिझनेस कोणता हे अजून फिक्स झालेलं नाही. कळेल कळेल. अरे काही मुलांना उशिरा सुचतं. हा. काही अर्थ हो. उशीर झालाय. आणि रिकाम टेकडेपणा हा सुद्धा एक उद्योग आहेच की तो चांगला चालला थोडक्यात. विचार करतो करतो विचार खूप विचार. वा वा. हा. बरं आता आपण हिला विचारूया. हा हा इतकंच बोलतो. हा हाय. हाय काय बरं आहे ना? मस्त. बरं काय तुम्ही काय सांगाल या कुटुंबाबद्दल तुमच्या? आई छानच आहे, बाबा तर उत्तमच. आजी पण किटकिट आहेत पण ठीक आहे. याला सारख्या बडबडत बसतात. अच्छा. स्वतःला पण चहा द्यावाच लागतो हातात. पण हा देत असेल कॉफी तर यांना प्रॉब्लेम असतो. अच्छा. दीर पण आहेत बरं, पण अरे. 50 रुपये जरी उरले असतील तरी त्यांच्या त्या केसमध्ये जातात. आमच्याकडे काही येत नाही. अच्छा. ह्या आहेत बरं छान आमच्या वहिनी, वा. पण मनमानी चालतेच किचन मध्ये. अच्छा. हो की नाही वहिनी? नाही 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 तिचं बोलणं बनायला लावून देऊ नका. आई. नाही म्हणजे कसं आहे ना खूप तडजोडी करून ती आमच्याकडून राहते. खूप मोठ्या घरातून येते ती खूप श्रीमंत. पण फक्त आमच्या हरीशच्या प्रेमासाठी ना वा. ती सगळ्या तडजोडी करते. वा 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 काय कुटुंब आहे हो तुमचं. म्हणजे सगळी वेगवेगळीच पात्र वेगवेगळ्या ठिकाणावर आलेली पात्र अशी एकत्र आली आहेत. छान त्याची बेरीज झालेली आहे एकदम. हो. म्हणा बरं तू मला खरं सांगा मला असं कळलं की तुला तयार व्हायला खूप वेळ लागतो. ही गोष्ट खरी आहे का? ऑब्विसली मला वेळ लागतो आणि आमचं घर खूपच छोटं आहे. अच्छा. त्यामुळे ऍडजस्टमेंट तर आंघोळीपासून करावे लागतात मला. अच्छा अच्छा. हा ते एक वेगळे आहे की हा माझ्यासाठी लाईन मध्ये असा नंबर लावून असतो. अच्छा So हा नंबर ते- लावतो. हा, तो अच्छा. माझ्यासाठी लाईन मध्ये नंबर असं लावून पूर्वी आपण ठेवतो की दगड जा- ठेवून जायचो तसं तुम्ही याला ठेवून जातो. अगदी अगदी. संतोष बरं. जरा sorry.
काय आहे, आमचा हरीश आहे ना आता काही व्यवसाय सुरू नाही ना, हा. मग तो वेळेचा सदुपयोग कसा करतो तर वा. बायकोची खूप छान काळजी घेतोय वा. आणि त्या प्रेमामुळे त्या काळजीमुळेच आमची सिंचना आमच्या घरात छान आनंदाने राहते. वा. नोकरी करते ती पण. सिंचना नोकरी करते? हो. अरे वा, कुठे? आमच्या सासवडमध्येच एक मोठी कंपनी आहे. अच्छा, हो. मोठ्या कंपनीत. वा वा, क्या बात आहे. आणि हरीश तुला नेहमी मदत करत असतो. काय कुटुंब आहे. वा वा वा. तो रोज मला सोडायला येतो. वा, आता याच्यानंतर या माझी मोठी मुलगी आहे, लग्न झाले, तिचा छान संसार, जावई तर इतके छान आहेत हा. मनोहरराव, आणि 2 नाती पण आहेत. अच्छा. हो, त्या आपण इतक्या गोड आहेत तुम्हाला सांगते. वा, माझी जुळी बहीण आहे. जुळी म्हणजे मंगल ना, हा. तिच्याबद्दल बोलायचं झालं, मुलगी आहे, हा. ती पण खूप चांगली आहे. हा. हल्ली मंगल मंगल आहे, मंगल आहे. वा, जर हा. अगं नाही बाई, तसं नाही. सगळ्यात शेवटी मला बोलवण्यात आलं इथे. हा. प्रत्येक वेळेस हे ऐकूचं. मी आता जेव्हा माझ्या नवऱ्याला सांगितलं ना की मी जरा बाहेर जाऊन येते तर म्हटले मला अगं मंगल, नाही, पण आई तू हे नेहमीच करते. अगं नाही गं राणी, असं नाही आहे गं, पण ते कसं होतं ना, आता ह्या ज्या सुना आहेत त्या आता मुलीसारख्या आहेत माझ्या, आणि तुला चांगलं, अगं तू मुलगीच आहेस. नाही गं, नाही, माझं एकदा लग्न लावून दिलेलं आहे, मला हकलवून दिलेलं आहे अरे घरातनं. बापरे. मग आता कशाला ना, बरोबर. आता कशाला माझ्याकडे ती लक्ष देईल. हो. तिचं लग्न व्हायचंय, ऐक ना बाई. माझं. त्याच्या आधी मी कधीच आई लक्ष नसतं. बरं तर चिडू नको, तुझ्या आवडीचे आज गुलाबजाम बनवते, घरी येशील का घरी? अजून एक काम होतं, वास्तूच्याकडे चेन तुटली होती माझी. बाबा सॉरी ना. कसे आहात तुम्ही? माझ्याकडे लक्ष गेलं तुझं? हो बाबा सॉरी, नमस्कार करते. हो. आई, नाही वा. असू दे बाळा. हो. तू जुळा भाऊ आहेस माझा, त्यामुळे तुला नमस्कार करायची काही गरज हो. नाही. मंगल हा. हा. चाचवर असं चिडू नकोस, भांडू नकोस. सांगू नको. ते येणारे गुलाबच्या मांडले आहेत ना, ते नाही मिळणार ते कर. हा. पण काय माहितीये का, हा. या कार्यक्रमाला मी का आले माहितीये का का? का? इथे सगळे जमणार आहेत याची मला कानात कळवलं होतं, मला फोन आला होता मला आमच्या हा. शेजारच्यांचा. बरं. म्हणून मग मी लगेच इकडे आले. अच्छा. नाहीतर मी एकटीच मुकले असते ह्या कार्यक्रमाला, न येऊन सांगते कुणाला. बरोबर. नाही आणि तुम्ही आला नसतं तर कार्यक्रम रंगलंही नसतो एवढं. नाही, आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, माहेर आहे ना, हा. लग्न करून जरी मी दुसरीकडे गेले तरी हे माहेर माझ्यासाठी सुटणार नाही. आई बाबांचं जे काही आहे ते माझं आहे, त्यामुळे माझं ते फक्त माझं आणि त्यांचं ते पण माझंच. वा. थोडक्यात लेडी क्राईम मास्टर गोगोच दिसते मला. आया होतो कुछ ना कुछ लेके जाऊंगा तसं. नाही तशी ती म्हणजे असं वाटतंय की स्वार्थी वगैरे हा. नाही हा. तशी नाही माझी ना. मुलं, तिचं प्रेम आहे, माहेरची नातं संपतच नाहीये. वा. म्हणून नाही, वा. पण मनाने चांगलीच आहे. वा. नाही आई, माझी दुसरी मुलगी आहे ना, हा. तिला भेट. आजी म्हटलं ना, हा. आता तिचं हा, लग्न विवाह लावायचं. मंडळात नाव नोंदवायचं. भावना भावना. नावाप्रमाणे वा. सगळ्यांच्या भावना जपते. वा. भावना, ए बाळा ये ना. अगं ये ये. ते रावणाने दादा आहेत या. ना, त्यांना सांगितलं मी. वहिनी या. मग त्यांच्या नजरेत एखादं चांगलंच फळ आलं तर पटकन कळलं. एक आहे दाढीवाला मुलगा माझ्याकडे. आज सगळं कुटुंब इथे जमलेलं आहे आणि पहिल्यांदा तुम्ही सगळेजण असं एक लोकांना भेटता, त्यांच्याशी संवाद साधता, तर कसं वाटतं? छानच वाटतंय, वा. कारण एकत्र कुटुंब असलं तरच घरात मजा येते. तशीच आज एकत्र कुटुंब प्रेक्षकांना भेटतंय तर अर्थातच खूप छान वाटतंय. आणि आमचं कुटुंब हे सामान्य कुटुंबासारखंच लोकांना भासेल असं याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आज पहिल्यांदाच, आज आमची जानू कॉलेजला गेली, पण ती असती तर अजून मजा आली असती. हे आमचं अख्खं कुटुंब तुमच्या भेटीला येणार आहे 23 तारखेपासून. तर मला खात्री आहे तुम्ही खूप प्रेम या कुटुंबावर कराल. जसं आमचं एकमेकांवर आहे तसं तुमचंही आमच्यावर होईल याची मला गॅरंटी आहे. वा. खूप छान आहे तुमचं कुटुंब. आणि या कुटुंबाला
अशीच कुणाची नजर न लागो आणि हे कुटुंब तुम्ही आता जितक्या छान पद्धतीने इथं गप्पा मारलात आमच्यावर सगळ्यांना छान तुम्ही सांगितलं सगळ्या गोष्टी, तसंच हे कुटुंब असंच राहून असंच यावेळेला मी तुम्हाला सदिच्छा देतो. पण जाण्यापूर्वी मला एक गोष्ट म्हणजे तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला असं नाही का कधी होत की इथून सासूबाई आहेत तिथून आता ही मुलं वगैरे तर मधल्या मध्ये सँडविच नाही का वाटत तुम्हाला लक्ष्मीताई? दोन्हीकडनं प्रेशर, इकडनं पण अपेक्षांचं प्रेशर आणि तिकडनं सुद्धा कामांचं प्रेशर, असं नाही का होत? हे बघ सगळी नाती मागे राहतात आणि मग आमच्यातली ना आई अशी समोर उभी राहते आणि आईचं काय कधी सँडविच वगैरे होत नाही. ती मस्क्यासारखी असते, सगळ्या दोन्ही बाजूंना व्यवस्थित सांभाळते. बरं श्रीनिवास सर, घराचं जे तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी घरातली कोण कोण मंडळी तुम्हाला खऱ्या अर्थानं मदत करतात? लोक ते सारखं पुढे पुढेच जाते. मदत म्हणजे सगळ्यांच्या सदिच्छा आहेत, मदत नक्कीच आहे घरात त्यांची. पण शेवटी कसं की ते माझं स्वप्न आहे, ते आमचं स्वप्न आहे आणि आमच्यात एवढी धमक आहे की ते आम्ही आमच्या जोरावर पूर्ण करू. अपवाद मात्र भावना, ती मात्र नेहमी आमचं स्वप्न जितकं तिला होईल ती मदत करायचा प्रयत्न करते. सिंचना मदत करते किंवा जान्हवी, या सगळ्यांनी मिळून शेवटी आम्ही स्वप्न आमचं साकार आहोत. पण एक नक्की की ते आमचं स्वप्न आहे, आम्ही आमच्याने जितकं होईल तितकं करायचा प्रयत्न सांगू का, एकमेकांच्या साथीने आणि एकमेकांच्या सोबतीनेच बनतं लक्ष्मी निवास. भटजी म्हणत होते काही लग्नच होणार नाही वगैरे वगैरे, काय प्रकरण आम्हाला कळेल का? मी खरं सांगू का, कुठल्या मुलीच्या नशिबात इतकं मोठं भाग्य असतं की आई वडिलांबरोबरच सगळं आयुष्य घालवता येईल. आणि माझ्या नशिबी ते भाग्य आलंय तर मी ते स्वीकारलंय. तर कशाला उगाच मुलं बघत बसायची? एखाद्याच्या नशिबात नाहीये लग्न तर नाहीये, स्वीकारून आपण पुढे जायला हवं की नाही? बरोबर. पण माझी आई ऐकतच नाही. अच्छा. तिचं म्हणणं आहे की लग्न करायचं. अच्छा. तर तिच्यासाठी म्हणून मी कधीतरी मुलं बघते, अजून मला काही वाटत नाही लग्न. होणार, तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या. होणार, नक्की होणार. बरं, आजींना म्हणी म्हणण्याची इथे सवय आहे, बरोबर आहे तुमच्या घरामध्ये. तर मी आता काही म्हणी तुम्हाला सांगणार आहे, त्या म्हणी कोणाकोणाला लागू पडतात हे तुम्ही पटापट सांगायचं या घरामध्येच. ओके. पहिली म्हण आहे, झगा मागा आणि माझ्याकडे बघा. सिंचना. अरे बापरे, का असं का वाटतं तुम्हाला? सतत नटत असते. सतत नटत असेल, तिचा वेळ सगळ्याचा नटण्याबरोबर जातो. सतत लाईटिंग आणि त्याच्याबरोबर तिच्याबरोबर तिचा नवरा आपला काही कमी पडू देत नाही तिला. वा. बर, पुढची म्हण, आवळा देऊन कोवळा काढणे. याच्यात कोण एक्सपर्ट आहे? मंगला. गोड गोड बोलून एक एक गोष्ट घरात घेऊन जाते म्हणून. वा वा. माझी आई खूप चांगली आहे, आईकडे काहीही मागितले तर आई लगेच देते ना. वा. बरं, पुढची म्हण आहे, उंटावरून शेळ्या हाकणे. कोण असं करत असतं की जे वरती बसून अरे तू हे कर तू ते कर असं चाललेलं असतं घरामध्ये? कोण आहे? हरीश. हरीश तर चाललेलं असतं घरामध्ये, सतत इकडे तिकडे काम सांगायला. खरं तर संतोष आहे की जो काम करत नाही, फक्त याला कामाला लाव त्याला कामाला लाव. मगाशी मला कामाला लावलं होतं 100 रुपये दे म्हणून. तसं हे आता इथे भांडू नका. बरं 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 बरं. पुढची पुढची म्हण एकदम सगळं नको आज बाहेर निघायला, बरोबर की? एक तासाचा भाग आहे आपला, त्याला ठेवूया काही. सांग काम्या, हो काम्या. सासूबाई सांगतात ते काम करत असते म्हणून विणा. अच्छा, विणा. सांग काम्या, हो ना. अच्छा, म्हणून चाललंय किचन, म्हणून ताब्यात घ्यायचंय. ओके. वा वा वा, अतिशय सुंदर असं हे कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये किती वेगवेगळे रंग आहेत हे तर आपण या निमित्ताने पाहिलेच. तर मी आता तुम्हा सगळ्यांना विनंती करणार आहे की आपण तुमचा एक ग्रुप फोटो या ठिकाणी काढूया आणि मी तुम्हाला वा वा वा